या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते हा सन्मान देऊयात। प्रथम सन्मानार्थी आहेत मान्य श्री महादेव शेलार साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायणगाव साहेब। सध्या आपण नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहात। 2012 मध्ये आपण पोलीस खात्यात रुजू झाला। 2013 ते 2018 या काळात आपण पालघर जिल्ह्यातील पडगा, जवाहर, माणिकपूर या पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली। नक्षलवादी भागात म्हणून प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली 2018 ते 2022 या कालावधीत आपण रुजू होऊन एक आव्हानात्मक जबाबदारी स्वीकारली। सर्व मान्यवरांना विनंती की आपण नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना एक पोलीस अधिकारी म्हणून काम करत असताना तरुण तरुणीमध्ये समुपदेशन करून स्पर्धा परीक्षांविषयी आपण मार्गदर्शनही करत आहात। आपल्या याच समाजभाव कार्याची दखल घेऊन आपल्याला या पुरस्काराने गौरवण्यात येत आहे। डॉक्टर सदानंद दगडू राऊत MBBS MD जनरल मेडिसिन। व्यापक प्रमाणात जनजागृती व भारतातील विविध राज्यातील प्रदेशातील डॉक्टरांना सर्पदंश व उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन देखील केले आहे। श्रीमती शालिनी ज्ञानेश्वर मोरे, आपल्या चिरंजीव शरद व श्रीकांत यांनी नारायणगाव तालुका जिल्ह्यात येथे शेतकऱ्यांच्या पिकांची पुरवठा करणारी रोपवाटिका सुरू केली। अवघ्या 14 गुंठा भाडेतत्वावर सुरू झालेला रोपवाटिकेचा व्यवसाय। पुढील सन्मानार्थी सन्माननीय संतोष जयवंत वाजगे, माजी उपसरपंच नारायणगाव, संस्थापक अध्यक्ष विक्रांत नागरी सहकारी पतसंस्था नारायणगाव। आजोबा डॉक्टर वाजगे जिल्हा परिषद सदस्य यांचा राजकीय वारसा व सामाजिक संस्कार घेऊन समाजकारणात राजकारणात उल्लेखनीय कार्य करतात। सहभागी होणाऱ्या सर्व यंत्रणा आणि व्यावसायिक यासाठी दरवर्षी 4 कोटीचा विमा व्यवस्थापन करत आहात। राजकीय, सामाजिक, सरकारी क्षेत्रात काम करत असताना कितीही मोठ्या स्तरावरती पोहोचले तर नारायणगावतील लोकांसाठी एक सर्वसामान्य आधाराचं आणि हक्काचं केंद्र म्हणजे ना कुठला अभिमान ना कुठला गर्व, फक्त संतोषभाऊ वाजगे, राजेंद्र कुमार देसाई आणि मधुसूदन रामचंद्र रणदिवे एक सामाजिक कार्यकर्ते। आपण होरतर्फे नारायणगाव येथे 10वी पर्यंत शिक्षण घेतलं। पुढील शिक्षण आपण मुंबईत पूर्ण केलं। निडर सत्ता सातत्य सुरू करून सर्वसामान्य तणावातील नागरिकांच्या वृत्तांना हक्कांचे व्यासपीठ उपलब्ध करून आपण केलं। समाजात वावरताना सर्वसामान्यांचे दुःख, त्यांच्यावर होणारा अन्याय सर्व प्रवृत्त न्याय मिळवून देण्यासाठी आपण अथक प्रयत्न केलेले आहात। आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीची धार आपल्या उच्चारात असल्याने कोणाच्याही दहशतीला किंवा दादागिरीला न घाबरता आयुष्यमान नितीन दामोदर साळवे साहेब, आपण मागील काही वर्षापासून बौद्धाचार्य पद स्वीकारून तालुक्यातील तसेच परिसरातील समाज बांधवांचे धार्मिक विधी करण्याचे कार्य करत आहात। आपण तालुक्यात सप्त सैनिकांची स्थापना करून नवीन सैनिक जोडण्याचे काम केले। भीमराव आंबेडकर, तालुक्यात प्रकाश आंबेडकर यांना संरक्षण केले। यातून आपल्या आंबेडकर घटनेविषयी असलेली निष्ठा आणि आत्मीयता या ठिकाणी सन्माननीय सौ ज्योती नितीन शेलार मॅडम, उपशिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोरवड। लढणाऱ्या सुमारे 500 महिलांना मदतीचा हातभार गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचं काम देखील आपण केलेलं आहे। आपल्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा। शरद बबनराव कसबे, आपल्याला हा पुरस्कार देऊन सन्मानित करताना विशेष आनंद होत आहे। आजपर्यंत आपण छत्रपती शिवरायांवर आधारित छत्रपती शिवरायांचा मावळा बोलाडेंगे महात्मांच्या आले शिवरायांची गीते गेली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर ही गीते आपणाचा पुरस्कार देऊन सन्मानित करताना विशेष आनंद होत आहे। तो अर्चना किरण दारोळे। मनोगत व्यक्त करतायत आपला मानव किल्ले शिवनेरीचे शिलेदार सन्माननीय शरददादा सोनवणे। हे भूमी जी आहे ते छत्रपती शिवरायांच्या जन्माची भूमी।
छत्रपती शिवरायांच्या या जन्मभूमीमध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती आपण साजरी करतोय. डॉक्टर बाबासाहेब ही भारताची ओळख आहे. ज्या व्यक्तिमत्वाने बॅरिस्टर या पदाला आणि आपल्या असलेल्या जाणीवपूर्वक असलेल्या जीवनाला सर्वसामान्यांचे जीवन म्हणून जगण्याचा प्रयत्न केला, त्या बाबासाहेबांच्या चरणावर सर्वप्रथम हा तालुक्याचा आमदार नतमस्तक होतो, त्यांना अभिवादन करतो. कारण बाबासाहेब आहेत, बाबासाहेब होते म्हणून बाबासाहेबांमुळे सगळं आता आपण सर्वजण सर्व आयुष्यातली माणसं गतिमान जीवन जगतोय. आजच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर नारायणगाव नगरीच्या प्रथम नागरिक आमच्या भगिनी आदरणीय डॉक्टर शुकताई पंकज भावळ, लोकनियुक्त सरपंच आणि ज्या सरपंच पदाला या मोठ्या नगरीमध्ये ज्यांनी आपल्या जबाबदारीची उंची दिली ते सन्माननीय बाबूरावजी पटेल, व्यासपीठावर आमचे मित्र आदरणीय वाघमारे साहेब, सन्माननीय शिवनेल भूषण, डॉक्टर मध्ये ज्यांनी अतिशय सुंदर डॉक्टरेट उभी केली ते सन्माननीय सदानंदजी राऊत साहेब, व्यासपीठावर सर्व ग्रामपंचायतचे आजी माजी सदस्य, आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय आयोजक आणि संयोजक मंडळी, ज्याच्यामध्ये गणजी वावळा असेल, बाळा वावळा असेल, विलासजी खडलक सर असतील, राजेंद्रजी रणदिवे असतील, अशोकजी खराज, उमेशजी वाघांबरे, संदीपजी खळे, अक्षयजी, संजयजी मंदिरजी, ऍडवोजी पंकजजी खरार, संजयजी क्षीरसागर, सन्माननीय अमरजी सोनवणे, अमोलजी गायकवाड, रवींद्रजी थोरणे, विकासजी वावळ, सनीजी ठोसर आणि सर्व सन्माननीय या आजच्या संयुक्त समितीचे सर्व सन्माननीय सदस्यगण, सूरजजी वासगे, आदरणीय आमचे मित्र उपस्थित, आमचे पोलीस स्टेशनचे सन्माननीय कायदा सांगणारे माधवजी शेलार, संतोष दादा आणि उपस्थित सर्व सन्माननीय किरणजी वाजगे आणि सर्व पत्रकार बंधू, आदरणीय शिंदे आमचे रायचंदजी समोर आहेत, त्यांचे सर्व सहकारी उपस्थित आहेत, आमचे वारुळे साहेब आहेत, आमचे पांडे साहेब आहेत, नलवडे साहेब आहेत, उपस्थित सर्व सन्माननीय उपस्थित पत्रकार बंधू. मी बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट सांगेन. यावर्षी 75 वर्ष आपल्याला पूर्ण झाली. गणपती साहेब कशाला पूर्ण झाली 75 वर्ष? आपल्या संविधानाला पूर्ण झाली. ज्या व्यक्तिमत्वाने राज्य घटना लिहिली, ज्या व्यक्तिमत्वाने या राज्य घटनेची उंची सर्वसामान्य भारताच्या तळातल्या माणसापर्यंत समजून दिली. खरं तर बाबासाहेबांना खूप त्रास झाला त्यांच्या आयुष्यामध्ये. हे युग पुरुष सहज घडत नाही. छत्रपती शिवराय सांगणं सोपं आहे, पण छत्रपती शिवराय होणं अवघड आहे. डॉक्टर बाबासाहेब सांगणं सोपं आहे, पण डॉक्टर बाबासाहेब होणं अवघड आहे. ही जे महापुरुष आहे त्यांनी आपल्या आयुष्याला आपल्या त्यागाच्या असलेल्या कर्तृत्वाची उंची दिली. हल्ली सगळं शोभवंत झालंय, हल्ली सर्व नामवंत झालंय. माझं नाव येईल का, माझा सन्मान होईल का, मला प्रोटोकॉल मिळेल का? पण या प्रोटोकॉलचा खरा राजा जर या घटनेचा कोण होते तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांचा प्रोटोकॉल माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. बाबासाहेब होते. 24 तासापैकी 20 तास लंडन हादरून सोडलं. अमेरिकेला पीएचडी काय असते ते अमेरिकेला दाखवून दिली. एवढ्या मोठ्या असलेल्या महाबलाढ्य देशांना सुद्धा बाबासाहेबांनी भारताचं पाणी दाखवून दिलं. ते बाबासाहेब आंबेडकर होते. ते बाबासाहेब होते. बाबासाहेब ही व्यक्ती नाही, बाबासाहेब ही शक्ती आहे. छत्रपती शिवरायांना डोळ्यासमोर ठेवलं आणि त्यांनी राज्यघटना बनवली. आज आपली भांडणं चाललीत केविलवाणी. कोण भीमशक्ती म्हणताय, कोण शिवशक्ती म्हणताय, कोण हा झेंडा म्हणताय, कोण तो झेंडा म्हणतोय.
पण या सगळ्या झेंड्यांना एकत्र करण्याची ताकद आदरणीय बाबासाहेबांच्या विचारांमध्ये होती की नाही? तुम्ही बघा, होती की नाही? आपण चेक करा. बाबासाहेबांच्या विचारांना गमवू नका माझ्या मित्रांनो. बाबासाहेबांच्या विचारांना आपल्याला गमवता येणार नाही. ज्या दिवशी छत्रपती शिवरायांचा विचार, त्यांची कास आणि बाबासाहेबांच्या घटनेचा आधार आपण सोडाल, त्या दिवशी ह्या भारताची ताकद शून्य होऊन जाईल. भारताला महासत्ता करायची असेल तर आपल्या सर्वांना खांद्याला खांदा लावून, हाताला हात घालून, स्पृश्य अस्पृश्य जाती भेद हे सर्व झेंडे सर्व बाजूला करून भारत मातेचा एकच झेंडा आपल्या सर्वांना खांद्यावर घ्यावा लागेल आणि भारत मातेचा जय जयकार करावा लागेल. भारत माता की, भारत माता की जय. बाबासाहेब होते थे, जब तक सूरज चांद रहेगा. अरे है क्या दम आप में? जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. हे वास्तव जाजल्य, हे जाजल्य. कोण म्हणतं माणसं गाडीने चालतात, कोण म्हणतं माणसं जेवणाने चालतात, अन्नाने चालतात, कोण म्हणतं माणसं हवेने चालतात. मी असं म्हणतो की हा भारत आणि तिच्या भारताची संस्कृती ही केवळ जी चालते ना, ती या सगळ्या महापुरुषांच्या विचाराने चालते. भारताची ती ऊर्जा आहे हा महापुरुषांचा विचार, आचार विचार संस्कार संस्कृती हा विचार आहे तो बाबासाहेब. मी खूप लोकांकडे जातो. मी निवडून आलो पाहिजे तर 2014ला मनसेचा एकुलता एक लाडका, ओनली वन निवडून आलो. आणि मला ते वैरवाडी आमची इथे नारायणगावची, आणि मला म्हणले तुम्हाला आता जेवायला जावं लागेल. माझ्या काळात कुजबुज केली काही लोकांनी. दादा तिकडे कोणीच मंडळी आजपर्यंत आमदार गेला नाही जेवायला. मला डॉक्टर बाबासाहेबांचं ते 14 तळ आठवलं. डॉक्टर बाबासाहेबांचं डॉक्टर साहेब ते 14 तळ आठवलं की ज्यांनी खुला केला सर्वांना. हा तालुक्याचा महाराष्ट्राचा मनसेचा एकमेव आमदार वैदवाडीमध्ये मांडी घालून जेवला आणि त्यांच्या बरोबर जेवला. कोणता जातीवाद, कोणती भूमिका असली पाहिजे, त्यांचे मतं चालतात, त्यांचे जेवण नाही चालू. मला हे नको आहे. बाबासाहेब समजून घेणं फार गरजेचं आहे. आता ही एवढी पुस्तकं दिली बाबांना, ही वाचा. काही काही लोकांना ते पाहिजे असतं कशाला, शोकाईमध्ये ठेवायला. न्यायचं आणि ठेवायचं वाघमारे साहेब, पण ते वाचायचं कोणी? वाचाल तर वाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे थांबले होते आमच्या नारायणगावच्या मिरांदेच्या पलीकडे पैलतिरी, जिथे आता सार्वजनिक बांधकाम विभागाचा त्याचा प्रस्ताव मी 2014 मध्ये दिलेला आहे. पण 2019ला माझी खुर्ची काढून घेतली घटनेने. मी तुमच्याबरोबर आरोप नाही करत, पण घटनेने माझी खुर्ची, कारण ना डोकी मतं मोदी जातात. जे सगळ्यात जास्त आकडेवारी होती तो आमदार. आणि आज तुम्ही जी मागणी करते ती कधीच गेलेली आहे शासन दरबारी, केव्हाच. इतकी सुंदर लायब्ररी होईल की लंडनच्या लोकांना सुद्धा माझ्या वारुळवाडी नारायणगावच्या लायब्ररीला भेट द्यावी लागेल. करायचं तर हटके करायचं, करायचं तर चांगलं करायचं. छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा राहतोय जगातला सगळ्यात उंच, पण बाबासाहेबांचं वास्तव्य सुद्धा जगातलं सगळ्यात उंच आणि चांगलं वास्तव्य. जे करायचं ते एकदम मनापासून. आपल्या सर्वांना मी आधीच सगळं घेणार नाही. मला माहिती आहे आपल्याला पुढे कार्यक्रम आहे. त्याला सुद्धा इतके आज दिवसभर लग्न. माझ्या मित्र बाबूरावचा फोन मला येऊन गेला मध्ये, पण मला उत्तर नाही करता आलं. कार्यक्रम एवढे आज. मला आमचे सन्माननीय एपीआय माधवजी शिराळ साहेबांचं कौतुक करायचं आज. मी शक्यतो फार लवकर कौतुक करत नाही कुठल्या अधिकाऱ्यांचं,
पण ज्या व्यक्तिमत्वाने महाराष्ट्राच्या असलेल्या सगळ्यात चांगल्या गुणात्मक दर्जाचं पोलीस स्टेशन म्हणून ज्यांना महाराष्ट्रामध्ये नंबर आलाय ते पोलीस स्टेशनचे इन्चार्ज महादेवजी शेलार यांनी आपल्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवलेला आहे. स्पर्धा व्हायला पाहिजे डॉक्टरांची, स्पर्धा व्हायला पाहिजे पोलीस स्टेशनची, स्पर्धा व्हायला पाहिजे नेते मंडळीची, पण विचारांची, कर्तृत्वाची, न्याय व्यवस्थेची. ही न्याय व्यवस्था डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला प्रदान केलेली आहे आणि म्हणून महादेव शेलार हे आपल्यासाठी आदर्श ठरलेत. अनेक असलेल्या महाराष्ट्राच्या पोलीस स्टेशनने त्यांच्या कामाची पद्धतीची नोंद घेतली पाहिजे अशी माझी भावना आहे. संपूर्ण असलेल्या महाराष्ट्राचा सर्व व्यवस्थेवर अतिशय चांगला, ठीक आहे थोडं खर्चिक आहे, मला लोक म्हणतात राऊत साहेब खूप महागडे आहेत, तुमच्या थोडं कोण बोलणार ना मी बोलतो. राऊत साहेब म्हणजे महंगा डॉक्टर आहे साहेब. इथून पुढची सर्व्हिस फ्री करा तुम्ही, त्याग करा तुम्ही, मी आहे तुमच्या बरोबर. मॅडम महाग असतील तर काय झाले, मी आहे ना आपल्या बरोबर, स्वस्त करून टाकू आपण. पण या माणसाने ते करून दाखवलंय आपल्या चुंडरच्या भूमीतून. छत्रपती शिवरायांच्या भूमीचं नाव ह्या असलेल्या सेवेमध्ये सर्पदोषमध्ये पीएचडी करणारा हा सगळ्यात एकमेव माणूस ठरला आहे ज्यांनी आमचं नाव मोठं केलेलं आहे. बुद्धी आहे, हुशारी आहे, कष्ट आहे. जे केलंय त्याला केलं म्हटलं पाहिजे, जो करतोय त्याला आपण सन्मान दिला पाहिजे. हल्ली कोणी चांगलं काम केलं, कोणी मनापासून चांगलं नाही म्हणत. माणसं खुशी झाली, माणसं मुजी झालीत आणि ही खुजी आणि मुजी माणसं समाज चालवू शकत नाही. पराक्रमाची जर समजा आपल्याला व्यवस्था जर साकारायची असेल तर बाबासाहेब आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा आणि त्यांच्या असलेल्या घटनेचा परिपाक आपल्या सर्वांना, आपल्या सर्वांच्या लक्षात ठेवावं लागेल. मी बाबासाहेबांच्या या कर्तृत्वाच्या उंचीला आयुष्यभर नेहमी सन्मानपूर्वक पाहिलेलं आहे आणि मी सांगत आलेलो आहे की बाबासाहेब हे बाबासाहेब होते. कुठलाच माणूस आज जर बॅरिस्टर झाला, आज कुठलाही मुलगा बॅरिस्टर झाला तो लंडनवरून येणार नाही, गॅरंटी माझी सही खाली घ्या. येणारच नाही, तो लंडनवालाच होऊन जाईल. लंडनवाला सूरज वाजगे बॅरिस्टर लंडनवाला. तौसीफ भाई कुरोजी बॅरिस्टर लंडनवाला. कशाला येते भारतात? पण ते बाबासाहेब होते ज्यांनी बॅरिस्टर पदवी घेतली, ज्यांनी पीएचडी होल्डर झाले. पण त्यांच्या डोळ्यासमोर हे जे सगळे होते, कामगार होते, वंचित होते, सूचित होते, पीडित होते, या सगळ्यांच्या असलेल्या आयुष्याला गतिमान करण्याचं जे काम बॅरिस्टर पद लंडनहून आणलं आणि हिंदुस्थानाच्या मातीमध्ये ज्यांनी ठेवलं ते डॉक्टर बाबासाहेब एकमेव होते. हे पण आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे. मी बाबासाहेबांना अभिवादन करतो. संयुक्त जयंतीच्या निमित्ताने शाहू महाराजांनी खरं तर त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. कोल्हापूरची गादी, सयाजीराव गायकवाड, बडोदाची गादी, या सगळ्या मंडळींनी खरं तर या सगळ्या विचारांची उंची वाढवलेली आहे. आपल्यामध्ये भेदभाव सोडून द्या, जातपात सोडून द्या, कोण कुठल्या आडनावाचं काही गरज नाही. बौद्धिक शब्दाने पुढे झाला. माझ्या आधी वक्ता बोलला, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो पिल्याशिवाय गुरगुरणार नाही. गुरगुरा जरूर, पण आपल्या असलेल्या भारताला सांगण्यासाठी गुरगुरा. अमेरिका, रशिया, जपान, जर्मनी, फ्रान्स आणि चायनाला आपल्या भारताचा उत्तर द्यायला बाबासाहेबांच्या संविधानाच्या निमित्ताने तुम्ही गुरगुरा. त्यांना सांगा, खबरदार जर टाच मारुनी चाल पुढे चिंदड्या. हे संविधान आहे आमच्या, हे स्वराज्य आहे आमचं, उडविला राही राही एवढ्या. बस याच्यासाठीच गुरगुरा. या भारताचा मान, सन्मान, अभिमान, या भारताची उंची, या भारताचा मुकुट
हा जगाच्या असलेल्या शिखरावर चमकला पाहिजे। एक तुटीचा सामर्थ्य उभा करूया आणि बाबासाहेबांना अभिवादन करूया। एवढाच बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय आदिवासी।